देगलूर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे सर्व स्थानिकचे पदाधिकारी यांच्यासोबत मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख भुजंग पाटील, आमचे सहसंपर्क प्रमुख दयालजी गिरी आम्ही बसून चर्चा केली आणि चर्चा अंती या ठिकाणी असं ठरलं की शिवसेनेची आणि काँग्रेसची युती या ठिकाणी करायचं आणि तिन्ही पक्षांनी जसं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट या पक्षांनी एकजुटीनं इथं काम करायचं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला आणि हरवायचे. मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, जरी आम्हाला शिवसेनेला थोडंफार कमी जास्त मिळाला असेल, आमचा उद्देश कुठल्याही परिस्थितीमध्ये या देगलूर शहरामध्ये भाजप निवडून येता कामा नये, त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट हे निवडून येता कामा नये. म्हणून 2 पावलं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून आम्ही मागे घेतलं. याचं कारण एवढंच की आमचे उमेदवार तयार होते, आमच्या उमेदवाराला आम्ही बी फॉर्म घेऊन इथं आलो होतो, पण आमच्या उमेदवारामुळं भाजपला त्याचा फायदा होत होता आणि भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही फायदा होऊ देणार नाही. आणि देगलूर शहरामध्ये या ठिकाणी जी निवडणूक लढल्या जाईल, मग आता तो कुठल्या पक्षाचा, त्याची निशाणी काय, या उमेदवाराचा संबंध कुठल्या पक्षाशी हे बघितलं जाणार नाही. हा उमेदवार केवळ आणि केवळ आमची जो महाविकास आघाडी आहे, आम्ही आघाडीचाच उमेदवार समजणार आणि आमचा पक्ष या ठिकाणी शिवसेनाच पक्षाचा उमेदवार समजून या ठिकाणी काम करेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला या ठिकाणी आम्ही हरण्यासाठी तेवढ्याच ताकदीनिशी काँग्रेस पक्ष ज्या ताकदीनं या ठिकाणी लढणार आहे, प्रचार करणार आहे, तेवढ्याच ताकदीनं आमचा पक्ष सुद्धा या ठिकाणी काँग्रेस सोबत आणि आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी प्रचार करतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपला आणि या राष्ट्रवादीला, अजितदादा गटाला या ठिकाणी आम्ही निवडून येऊ देणार नाहीत. एवढे या प्रसंगी आपल्याला सांगतो. जिल्हा लेवलला सर्व ठिकाणी युती आहे, तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी आमची जी युती आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्या बैठका झाल्यात. त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट असो, आम्ही शिवसेना उद्धवजी ठाकरे गट असो किंवा काँग्रेस पक्षाचे खासदार, आमचे खासदार आष्टीकर साहेब, हे सगळे बसून आम्ही चर्चा केलेली आहे. लातूरचे खासदार सुद्धा आमच्या बैठकीला हजर होते. आमच्या 1 नाही 2 नाही 4 बैठका झाल्या. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूर्यकांताताई होत्या, किनाळकर साहेब होते, आलेगावकर साहेब होते, सुनीलराव कदम होते, आमचे 3 जिल्हा प्रमुख होते. या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये एकजुटीनं काम करायचं असं आमचं ठरलेलं आहे. या युतीमध्ये सांगितलं, या युतीमध्ये आम्हाला जरी कमी जास्त वाटा मिळाला असला तरी आम्ही 2 पावलं मागे घेऊन भाजपचा आणि आमच्या विरोधी पक्षाचा फायदा होता कामा नये या दृष्टिकोनातून या नगरपालिकेमध्ये आम्ही उतरलो. आज अंतिम टप्पा नाही. आमच्या पूर्ण जिल्ह्याची युती बाबतीत आमच्या नांदेडला बैठका 4 झालेल्या आहेत. मी तुम्हाला जे आधी सांगितलं, हे आमचे सर्व युतीचे नेते, जिल्ह्याचे नेते, त्या ठिकाणी आम्ही 4 बैठका घेतलेल्या आहेत. त्या बैठकीप्रमाणे आम्ही या स्थानिक आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही निरोप देत राहिलेलो आहोत. आमचं समन्वय अगोदरही होत आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही चांगला समन्वय ठेवून आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरतो.